नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे सिद्धी समर्थ एज्युकेशनच्या परिवारामध्ये। आज आपण पाहणार आहोत जागतिक आदिवासी दिनानिमित्त एकदम जबरदस्त भाषण मराठीमध्ये। चला तर मग सुरू करूया। जल जंगल आणि जमिनीसाठी ज्यांनी वाहिली काया, जल जंगल आणि जमिनीसाठी ज्यांनी वाहिली काया, मातीच्या या मूळ लेकरांवर असू दे निसर्गाची छाया, मातीच्या या मूळ लेकरांवर असू दे निसर्गाची छाया, असू दे निसर्गाची छाया। सर्वांना नमस्कार। सन्माननीय व्यासपीठ, पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। दरवर्षी 9 ऑगस्ट हा दिवस जगभरात जागतिक आदिवासी दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। संयुक्त राष्ट्राने 1994 मध्ये या दिवसाची सुरुवात केली। आदिवासी समाजाचे हक्क, त्यांची संस्कृती आणि निसर्गाशी असलेले त्यांचे नाते जपण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो। आपल्या भारताच्या इतिहासात अनेक महान आदिवासी वीरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि आपल्या हक्कासाठी लढा दिला आहे। भगवान बिरसा मुंडा, क्रांतीवीर राघोजी भांगरे, तात्या भिल्ल आणि बाबूराव शेडमाके यासारख्या अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली। त्यांच्या या त्यागाला आपण कधीही विसरू शकत नाही। आजचा आदिवासी समाज शिक्षण, क्रीडा आणि इतर अनेक क्षेत्रात पुढे जात आहे। आपल्या देशाच्या राष्ट्रपती माननीय द्रौपदी मुर्मूजी यासुद्धा आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करतात। ही आपल्या सर्वांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे। शेवटी मला एवढेच म्हणावेसे वाटते की आपण सर्वांनी आदिवासी समाजाच्या समृद्ध संस्कृतीचा आदर केला पाहिजे आणि निसर्गाचे रक्षण करण्याची प्रेरणा त्यांच्याकडून घेतली पाहिजे। जंगल जमीन आमचा श्वास आहे, जंगल जमीन आमचा श्वास आहे, निसर्गाचे रक्षण हाच आमचा ध्यास आहे, निसर्गाचे रक्षण हाच आमचा ध्यास आहे। एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो। जय हिंद, जय जोहार, जय आदिवासी। धन्यवाद मित्रांनो।